नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. 50 प्लस जम्बो टेस्ट सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण सुरू केलेल्या 50,000 जम्बो टेस्ट सिरीजचं रिव्हिजन, पोलीस भरतीचं प्रिव्हियस क्वेश्चन झाले त्याचं रिव्हिजन चांगल्या रीतीने सुरू आहे मित्रांनो. तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये 25 मार्कांचा पॅटर्न घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 25 पैकी किती प्रश्न बरोबर तुमचे येतील ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट करा, जेणेकरून तुमचा प्रॉपर त्या घटकाचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला कळून येईल. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील, आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर व्हिडिओला स्टार्ट करू आपण. प्रश्न तुमच्यासाठी पहिला आहे स्क्रीनवरती, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? 4 ऑप्शन तुम्हाला शो होत आहेत, त्याचं पोल पण मिळेल मित्रांनो तुम्हाला आणि कमेंट करायचं आहे. तर 4 ऑप्शन कोणते आहेत? अकबर, हुमायून, बाबर आणि यापैकी नाही. तुम्हाला पोल दिला आहे 10 सेकंदाचा, त्यामध्ये तुम्हाला योग्य ते उत्तर कमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती देत आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात टिंबटिंब रोजी पानिपत येथे लढाई झाली. सनावळ विचारलेला आहे, दर भरतीला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो सनावळीवरती. तर इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात टिंबटिंब रोजी पानिपत येथे लढाई झाली. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. 10 सेकंदाचा तुम्हाला पोल दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो 21 एप्रिल 1526 रोजी इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात लढाई झाली. प्रश्न क्रमांक 3, मोहम्मद आदिलशहाचा सेनापती हेमू व टिंबटिंब यांच्यात पानिपतची दुसरी लढाई झाली. लक्षात ठेवा. तर मोहम्मद आदिलशहाचा सेनापती हेमू कोण, ज्याच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती? तुम्हाला 10 सेकंदाचा पोल देत आहे, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. येणाऱ्या 14,500 प्लस मेगाभट्टीसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे मित्रांनो. तर मोहम्मद आदिलशहाचा सेनापती हेमू कोणाच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली याचं योग्य उत्तर कमेंट करता. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अकबर. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती देत आहे. प्रश्न क्रमांक 4, सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने टिंबटिंब ही नवीन व्यवस्था निर्माण केली. तर सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने कोणती नवी व्यवस्था निर्माण केलेली आहे? ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. अकबरनामा, दिल ए इलाही, एकेश्वरवाद आणि दिन ए अकबरी. हे उत्तर कमेंट करा मित्रांनो. तुमचा प्रॉपर कितपर्यंत अभ्यास झाला हे समजून जाईल. त्याचे उत्तर आहे मित्रांनो दिन ए इलाही हा सर्व धर्मातील अकबराने तत्वे एकत्र करून हा ग्रंथ बनवला. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 5 आहे, इसवी सन टिंबटिंबमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. तर 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. तर इसवी सन कोणत्या साली औरंगजेबाचा मृत्यू झाला होता? 1701, 1728, 1707 आणि 1695. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करता आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. टिंबटिंब या बंगालच्या शासकाने स्वतः नवाबची पदवी घेतली. तर कोणत्या शासकाने बंगालच्या स्वतःला नवाब म्हणून घोषित केलं होतं? सोहेम घोषित, अलीवर्दी खान, मुर्शिद अली खान, मुर्शिद कुली खान, फुरखुसियर आणि कुवर अली खान. तर योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. त्याचे उत्तर ऑप्शन क्रमांक अलीवर्दी खान याने बंगालच्या शासकाने नवाबला स्वतः नवाब म्हणून घोषित केलं होतं. पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक 7 आहे, गुरु गोविंद सिंग यांना नांदेड येथे टिंबटिंब या नावाचा बैरागी भेटला. तर गुरु गोविंद सिंग यांना नांदेड येथे कोणत्या नावाचा बैरागी भेटला? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य ते उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. पोल चालू आहे मित्रांनो. हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती लाईक करायचं आपल्या व्हिडिओला. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो लक्ष्मण दास नावाचा बैरागी त्यांना नांदेड येथे भेटला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब याने दिल्ली येथे बांधलेला लाल किल्ला प्रसिद्ध आहे. तर कोणी दिल्ली येथे बांधलेला लाल किल्ला प्रसिद्ध आहे? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. शहाजहानने, औरंगजेबने, अकबरने, हुमायून. याचे योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. तुमचा प्रॉपर किती अभ्यास झालेला आहे कमेंटवरती तुम्हाला कळून जाईल.
त्याचे योग्य उत्तर आहे शहाजहानने लाल किल्ला बांधलेला आहे दिल्ली येथे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघू घेऊन बाबरने लिहिलेले टिंबटिंब हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर बाबराचे कोणत्या आपले चरित्र प्रसिद्ध आहे त्याचे योग्य उत्तर कमेंट करायचं मित्रांनो. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. एन ए बाबरी, तुजुक ई बाबरी, बाबरनामा आणि बाबर उल इल्शा. योग्य उत्तर कमेंट करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तुजुक ए बाबरी हे बाबराने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक 10 बाबरची कन्या टिंबटिंब हिने लिहिलेला हुमायून नामाचा हा चरित्र ग्रंथ आहे. तर बाबरची कन्याने कोणता लिहिलेला चरित्र ग्रंथ आहे हुमायून? तर ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 4 स्क्रीनवरती. बेगम हजरत महल, गुलबदन बेगम, रजिया आणि चांद बेबी. तर बाबरची कन्या कोण हिने हुमायून नामा हा चरित्र ग्रंथ लिहिला? तर याचे उत्तर ऑप्शन बी गुलबदन बेगम, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण पाऊस प्रश्न क्रमांक 12 आहे. वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर वारकरी चळवळीचा पाया कोणी घातलेला आहे असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. तर वारकरी चळवळीचा पाया कोणी घातलेला आहे? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत एकनाथ. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. त्याचे योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वरांनी वारकरी चळवळीचा पाया घातला होता. त्यानंतर पुढील प्रश्न ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ स्पष्ट करणारा टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. तर ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला होता की गीतेचा अर्थ स्पष्ट करेल? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत. भगवद्गीता, यथार्थ दीपिका, अभंग गाथा आणि भावार्थ दीपिका. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा. तर ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ स्पष्ट करणारा कोणता ग्रंथ लिहिलेला आहे असं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी भावार्थ दीपिका, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. तुम्हाला टिंबटिंब यांनी अमृतानुभव हा ग्रंथाची रचना केली. तर कोणी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली आहे? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत एकनाथ. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. 10 सेकंदचा पोल आहे. प्रश्न क्रमांक 14 चालू आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 15 आहे. संत नामदेवांनी टिंबटिंब धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. तर संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवलेले आहे? भागवत, बौद्ध, मुस्लिम आणि शीख. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. बेसिक प्रश्न आहेत, पोलीस वर्षाला रिपीट झालेले प्रश्न आहेत मित्रांनो. त्याचे उत्तर आहे मित्रांनो भागवत या धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे काम संत नामदेवांनी केले. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक 16 आहे. टिंबटिंब यांच्या भारुडाने लोकनाट्यांच्या परंपरेस उचलून धरले. तर कोणाची भारुडे होती? कमेंट करायचं योग्य उत्तर मित्रांनो. बेसिक प्रश्न आहे, पोलीस वर्षाला रिपीट झालेला प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ. व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही, व्हिडिओ लाईक कमी येतात मित्रांनो. त्याचे उत्तर मित्रांनो संत एकनाथ यांनी भारुडे लिहिलेली आहेत. संत एकनाथांची भारुडे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. तुमच्या स्क्रीनवरती मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा असे टिंबटिंब यांनी सांगितले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा असे कोणी सांगितले किंवा कोणी म्हटले? संत सावता, संत रामदास, संत नामदेव आणि संत तुकाराम. योग्य उत्तर कमेंट करायचा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो संत रामदास. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तिथीस झाला असा विचारलेला प्रश्न आहे. 80 प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तिथीस झाला? फाल्गुन वद्य तृतीया, फाल्गुन शुद्ध तृतीया, फाल्गुन वद्य त्रयोदशी आणि फाल्गुन शुद्ध पंचमी. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक कमेंट झालीच पाहिजे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 फाल्गुन वद्य तृतीयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची पहिली राजधानी सजली? तर खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर 4 ऑप्शन तुम्हाला शो होत आहेत. तर कोणत्या किल्ल्यावर पहिली स्वराज्याची राजधानी सजलेली आहे? योग्य उत्तर कमेंट करताय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य आहे. तर कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची पहिली राजधानी सजलेली आहे? योग्य उत्तर कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तोरणा किल्ल्यावर पहिली स्वराज्याची राजधानी सजली होती. शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. विशालगड, प्रतापगड, मुरुंददेवगड, राजगड आणि कोंढा. योग्य उत्तर कमेंट करताय मित्रांनो. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रतापगड. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी शिवरायांचा सागरी शत्रू कोण होता? तर खालीलपैकी शिवरायांचा सागरी शत्रू कोण? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. मुघल, सिद्दी, आदिलशाह आणि निजामशाह. योग्य उत्तर कमेंट करताना प्रश्न क्रमांक 1 चालू आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो सिद्धी हा शिवरायांचा सागरी शत्रू होता. त्यानंतर अफजल खान हा कोणता सरदार होता? तर अफजल खान हा कोणता सरदार होता? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य ते कमेंट तुमची आली पाहिजे. मुघल, आदिलशाह, पोर्तुगीज आणि निजामशाह. कमेंट करा. 10 सेकंदाचा पोल चालू आहे. त्याचं योग्य उत्तर आहे आदिलशाही सरदार होता. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 23. शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली? तर शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली? प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. 10 सेकंदाचा पोल देत आहे तुम्हाला. पन्हाळा, तोरणा, विशालगड आणि प्रतापगड. योग्य ते कमेंट करा. त्याचं योग्य उत्तर क्रमांक डी प्रतापगडच्या पायथ्याशी भेट झाली होती. प्रश्न क्रमांक 24. शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या वर्षी झाली? प्रतापगडाच्या पायथ्याशी जी भेट झाली होती ती कोणत्या वर्षी झालेली आहे असं विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य ते उत्तर कमेंट करायचं आहे. 10 सेकंदाचा पोल देत आहे तुम्हाला. पैकी 24 कमेंट त्याच्या बरोबर असेल ते नाव घोषित करायचं आहे आपलं. तर याचे उत्तर मित्रांनो 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांची भेट झाली. त्यानंतर प्रश्न 25वा शेवटचा प्रश्न. खेळणा किल्ल्यात शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तर खेळणा किल्ल्यात शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? पन्हाळा, विशालगड, तोरणा आणि प्रतापगड. योग्यची कमेंट करायची आहे मित्रांनो. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. 25 पैकी 25 कोणत्या विद्यार्थ्याचे कमेंट बरोबर आले त्यांनी घोषित करा. तर याचे उत्तर मित्रांनो विशालगडाला खेळणा हे नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज कशी वाटली कमेंट करायचे आहे. हॅशटॅग शेवटचा शूट शेवटची भरती महाराष्ट्र रशिक यूट्यूब चॅनल सोबत. पुन्हा लवकरच भेटू अशा टेस्ट